पाहणार आहोत आजच्या 3 लक्षवेधी महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी ठरते ती महायुतीच्या चहापानाची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या नेत्यांसाठी चहापानाचं आयोजन केलेलं आहे। नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर हे चहापान होतंय। विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांसह मंत्र्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, आमदार मेहर कोटेचा, शिवसेना आमदार मुरजी पटेल आणि इतर आमदार रामगिरीवर दाखल झालेले आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल होत आहेत। तर दुसरी लक्षवेधी बातमी ठरते ती म्हणजे नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाची। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आजही विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत। अंतिम आठवडा प्रस्तावावर कालची चर्चा आजही सुरू राहील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने त्यावर उत्तर दिले जाणार आहे। संध्याकाळी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे। तिसरी लक्षवेधी बातमी ती म्हणजे शरद पवार यांच्या बीड आणि परभणी दौऱ्याची। मसाजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार भेट घेणार आहेत आणि त्यामुळे या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहे। दुपारी 2:30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत।